नमस्कार मित्रांनो, मी इंजिनियर हरीश रिंगे. आपलं BPMS आणि टीपी क्लायंट संदर्भात जे काही नवनवीन अपडेट येत असतात त्या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओ मार्फत देत असतो. सध्या 28 तारखेला आलेला नवीन अपडेट, ज्याबद्दल भरपूर जणांना अजूनही काम करत असताना नेमकं कसं त्याबद्दल काम करावं याबद्दल संभ्रम असल्यामुळे नेमकं 7/12 आणि प्रॉपर्टी कार्ड प्लॉट डिटेल्समध्ये फेच कशा कराव्या या संदर्भात भरपूर जणांना अजूनही डाऊट्स आहेत किंवा प्रोसिजर माहिती नाही, किंवा नवीन फॉर्म इथून पुढे ज्याही प्रोजेक्टवर तुम्ही काम करत आहात किंवा सध्या फॉर्म भरलेले असतील तर त्या फॉर्म करता तुम्हाला जर ULB मार्फत 7/12 आणि प्रॉपर्टी कार्ड हा फेच करायचा सांगितला तर त्याची प्रोसेस कशी असावी त्या संदर्भात आपण प्रोसेस बघतोय. तर यामध्ये जसं मी आता एक फॉर्म ओपन केलेला आहे, फर्स्ट जे 2 स्टेप आहेत ते कम्प्लीट केल्यानंतर आपण जेव्हा नेक्स्ट स्टेपवर जातो म्हणजे प्लॉट डिटेल्सवर जातो, तर या ठिकाणी तुम्हाला पर्टिक्युलरली इथून पुढे एक महत्वाचा टॅब म्हणजे बदल जो आहे तो झालेला दिसेल. त्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता, हा नवीन एक टॅब आता 28 तारखेपासून ऍड झालेला दिसतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल 7/12 आणि डिजिटल प्रॉपर्टी कार्ड हे दोन्ही गोष्टींपैकी जे ऍप्लिकेबल आहे तुमच्या प्रोजेक्टला ते इथे फेच करायचं आहे. आता बेसिकली नवीन प्रोजेक्ट असेल तर ब्लँक फॉर्म असतो आपला आणि सर्वात सुरुवातच तुमच्या प्रोजेक्टची जी काय ती इथून करायची आहे तुम्हाला. पण ऑलरेडी तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल आणि तुमचं पर्टिक्युलरली प्लॉटची माहिती इथे भरलेली असेल तरी सुद्धा तुम्हाला तो फॉर्म इथून किंवा प्लॉट डिटेल्स इथून एडिट मध्ये जाऊन हा 7/12 डिजिटल 7/12 किंवा डिजिटल प्रॉपर्टी कार्ड जो काही तुम्हाला ऍप्लिकेबल आहे तो तुम्हाला इथे पर्टिक्युलरली सिलेक्ट करायचा आहे. पण आपण बघतो इथे की फॉर्म भरताना मी इथे चेक करतोय की माझा डिजिटल 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड इथं दिसत नाहीये. मग सर्च कशी करायची किंवा माझा तो 7/12 किंवा पर्टिक्युलर प्रॉपर्टी कार्ड जे काय आहे ते इथे कसं दिसेल हेच आपल्याला माहित नसतं किंवा माहित नसेल, तर त्यावेळेस नेमकं काय करायचं. तर त्याकरता इकडे ऑनलाईन सर्व्हिसमध्ये म्हणजे इथून पुढे एक महत्वाची काळजी घ्यायची की कोणताही फॉर्म भरताना तुमची जी प्रोसेस असेल फॉर्म फिलअपला जाण्यापूर्वी तर ती असेल ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये जाऊन इथे फेच 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड ही प्रोसेस तुम्हाला इथून पुढे सुरुवातीला करायची आहे. म्हणजे तुम्ही फॉर्म भरायला घेतलात आणि परत सेकंड पेजवर गेलात तिथं तुम्हाला तो फेच करायला भेटणार नाही आणि परत इकडे यावं लागेल. सो बेटर वे, कोणताही प्रोजेक्ट इथून पुढे स्टार्ट करत असताना तुम्हाला सगळ्यात पहिले फेच 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड या टॅबवर जावं लागेल. इथे तुम्हाला जे काही पर्टिक्युलर गोष्टी डाउनलोड करायच्या आहेत, 7/12 असेल तर 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड असेल तुमच्या प्रॉपर्टीला तर प्रॉपर्टी कार्ड, जवळपास एक 15 रुपये 7/12 डाउनलोड करण्यासाठी चार्जेस ऍप्लिकेबल आहेत आणि प्रॉपर्टी कार्डसाठी 135 रुपये ऍप्लिकेबल आहे किंवा टाइम टू टाइम जे काही त्यांचे चार्जेस असतील ते आपल्याला इथे पे करावं लागेल. तर मी ऍड 7/12 मध्ये जातो. आता 7/12 मध्ये गेल्यानंतर जसं इथे तुम्हाला सध्या दिसते की माझ्या वॉलेटला पैसे ऑलरेडी आहे बॅलन्स, पण जर नसेल इथे तर तुम्ही या ऍड बॅलन्सच्या टॅबवरून तुम्ही तुमचं पेमेंट कन्फर्म करू शकता. त्याच्यामध्ये एक सिंपल प्रोसेस आहे ऍड बॅलन्ससाठी. ऍड बॅलन्सवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं ऑलरेडी बॅलन्स दिसतं आणि पे नाव मध्ये जर गेलात तर इथे तुम्ही तुमचं गेटवे पेमेंट जे आहे SBI किंवा BOB हे सिलेक्ट करून तुमचं इथं एक अमाऊंट टाकून पे नाववर क्लिक जर केलात तर तुम्हाला इथे ऍक्सेप्ट रिफंड पॉलिसी करून कन्फर्म करता येतं आणि जसं तुम्ही कन्फर्म करताल तसं इथे तुम्हाला पेमेंट साठीचा टॅब अवेलेबल होतो. UPI थ्रू करायचं असेल तर QR कोड करून तुम्ही पे नाव करू शकतात आणि मग तुम्हाला इथे बघायला भेटेल की एक QR कोड जनरेट झालेला दिसतो, जो तुम्ही तुमच्या फोन पे किंवा पर्टिक्युलर गुगल पे वरून किंवा कोणत्याही UPIच्या ऍपवरून ते पेमेंट करू शकतात. आणि मग ते पेमेंट एकदा तिथं झालं की तुमची ऑब्विसली जे काही इथे अमाऊंट तुम्ही बघताल ती ऍड झालेली तुम्हाला इथे बघायला भेटेल. सो एक हार्डली 2 ते 3 मिनिटांचं परफॉर्मन्स आहे, जो काही पेमेंट टाकायचा तो तुम्ही करून घेऊ शकता. ते झाल्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलरली जसं मला 7/12 टाकायचं आहे तर ज्या ज्या डिटेल्स आपण सिलेक्ट करतो माझ्या त्या प्लॉटसाठी लागणार आहे ते इथे सिलेक्ट करूयात. विलेजमध्ये आपण जे आपलं गाव आहे जिथलं आपल्याला कुंभेफळचा आपल्याला डाउनलोड करायचं आहे. सो विल जस्ट गो थ्रू दॅट. अंकित 7/12 222 नंबरचा गट आहे माझा, ज्याच्यामध्ये 222/1. आता हे करत असताना तुम्ही एक काळजी घ्यायची
की प्रॉपर नंबर्स जे काही आहेत ते आपण टाकतोय का, कारण अननेसरली तुम्ही रॉंग नंबर जर टाकला, एखादा चुकीचा नंबर इथं मेन्शन केला आणि तुम्ही इथून जर फेच 712 केला तर तो जो चुकीचा नंबर तुम्ही टाकलेला त्याचाच डाउनलोड होईल, पैसे तुमचे कट होतील. सो बेटर वे इथे टाकत असताना प्रॉपरली नंबर्स टाका आणि डायरेक्टली फेच 712 करा. व्हेरीफाय 712 इथे करायची गरज नाही तुम्हाला, कारण की तो व्हेरीफाय 712 वर क्लिक केल्यास तिथं 16 डिजिट त्याचा नंबर मागतो, तो आपल्याकडे नसला तर तो तुम्हाला व्हेरीफाय करता येणार नाही. सो बेटर वे डायरेक्टली फेच 712 केला की ते तुम्हाला एक मेसेज येतो, 712 हॅज बीन सेव्ड सक्सेसफुली. सो यू कॅन से ओके. आणि मग तुम्ही बघू शकतात की इथे तुमचा 712 आता फेच झालेला आहे. बघायचं असेल तर तुम्ही इथे डायरेक्टली व्ह्यू 712 मध्ये जर गेलात तर तुम्हाला तुमचा 712 ही बघायला भेटतो. डेव्हलप जर तुम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या तर कुंभेफळ गाव, छत्रपती संभाजीनगर तालुका आणि जिल्हा, गट नंबर 222/1. आणि माझा जो 712 वरचं नाव आहे ते सगळ्यात खाली आहे, तर ते आपण डायरेक्टली बघूयात. येस, ओके. 111 नंबरचा प्लॉट आपल्याला पाहिजे होता. 110 पण इथं ऑलरेडी आहे, पण तो ऑलरेडी घेतलेला आहे. आता हे करून 111चा सुद्धा आपल्याला इथे बघायला भेटतो. सो हा 111 नंबरचा जो प्लॉट आहे त्याचाच आपल्याला डेटा फेच करायचा आहे. मग आता इथे तुमचा 712 डाउनलोड झाला किंवा प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड झाली की सेम प्रोसेस, जस्ट गो टू द टिपिक लँड प्रोजेक्ट. तुमच्या पर्टिक्युलर प्रोजेक्टचा जो काही फॉर्म भरलेला आहे तुम्ही तो ओपन करा. आता ऑलरेडी हा पूर्ण फॉर्म भरलेला असल्यामुळे परत याच्यात कुठं बाकी ठिकाणी मला एडिटिंग करायची नाही. जस्ट आय विल गो टू द नेक्स्ट स्टेप. कन्व्हर्जन प्रीमियम हा एक नवीन टॅब, म्हणजे तुम्हाला मागच्या अपडेट्स मध्ये तो ऍड झालेला आहे, तोही माहिती असेल, त्याच्यामुळं याच्याबद्दल आपण काही चर्चा करत नाही आता. आणि मग नंतर शेवटी मी प्लॉट डिटेल्सवर जेव्हा येतो, तर प्लॉट डिटेल्सवर आल्यानंतर इथे मला पर्टिक्युलरली, जसं आता आपण जेव्हा ही प्रोसेस स्टार्ट केली त्यावेळेस बघितलं होतं की प्लॉट 712 आणि प्रॉपर्टी कार्ड फेचिंग मध्ये मला इथे ते दिसत नव्हतं दोन्ही पण, बरोबर. तर मी सिम्पली काय केलं, माझा तो प्लॉट डिटेल्स और इन्फॉर्मेशनचा हा पर्टिक्युलर उघडून घेतला आणि इथे आता तुम्ही जर बघितलात तर तुम्हाला इथे जो आपण आता डाउनलोड केलाय किंवा जे जे डाउनलोड केलेले तुमची लिस्ट असतील, समजा तुमच्याकडे काही जास्त प्रमाणात प्रोजेक्ट चालू असतील तर तुम्ही 1 बाय 1 तिथं डाउनलोड करून ठेवू शकतात की जे तुम्हाला इथं फेच करायचे. सो जेवढेही तिथं तुम्ही फेच केलेले 712 प्रॉपर्टी कार्ड असतील, 712 याच्यामध्ये तुम्हाला 712ची लिस्ट भेटेल. तर जो प्रॉपरली 712 या प्रोजेक्टला सिलेक्ट करायचा आहे तो तुम्ही इथून सिलेक्ट करा. आता याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट, जर कदाचित तुमच्याकडे अमलगमेशनचा प्रोजेक्ट असेल, आता अमलगमेशन मध्ये आपण जनरली काय करतो की मल्टिपल जे पर्टिक्युलर प्लॉट्स आहेत त्यांचा डेटा इथे एंटर करतो, बरोबर. तर जेवढे प्लॉट तुम्हाला इथं फेच करायचे किंवा डेटा एंटर करायचे तेवढ्या प्लॉटसाठी तेवढे 712 तुम्हाला डाउनलोड करावं लागतील आणि प्रत्येक एका ऍडिशन ऑफ प्लॉट डिटेल्सला एक 712 तुम्हाला अपलोड करावं लागेल. तर आता इथे आपण आलेलो आहोत, मी माझ्या डायरेक्टली खालच्या साईडला जिथं माझा पर्टिक्युलर अपडेट आहे तिथं जर गेलो तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की प्लॉट नंबर माझा इथे 111 संयुक्त खाते आहे, 9596 हरीश रिंगे आणि हर्षदा रिंगे, 111 नंबरचा प्लॉट. तर मला हे सिलेक्ट करायचं इथून, ओके. आणि प्लॉटचं नाव किंवा ओनरचं नाव तुम्ही इथून सिलेक्ट केलात की तुम्हाला इथे तुमच्या प्लॉटचा एरिया सुद्धा बघायला भेटतो की किती स्क्वेअर मीटर तुम्ही अप्लाय करताय. सो दिस विल बी 89 आणि जे कोओनर आहेत त्यांच्या नावावर 00 स्क्वेअर मीटर. बाकीच्यांच्या नावावर आपल्याला काही करायचं नाहीये, कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे तुम्ही पर्टिक्युलरली जो प्लॉट विचारात घेताल तोच प्लॉट फक्त तुम्हाला इथे बघायला भेटेल, राईट. जसं मी परत इथं 110चा उल्लेख केला तुम्हाला, तर माझा ऑलरेडी याच याच्यामध्ये दुसराही प्लॉट असल्यामुळे काय मी करू शकतो, जर इथे जर सिलेक्ट केलं तर त्याचंही मी ऍप्लिकेशन अप्लाय करू शकतो. बट माझा हा पर्टिक्युलर प्लॉट आहे 111 नंबर, सो आय हॅव सिलेक्टेड दॅट वन. इथे तुम्ही बघू शकतात. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर काय गोष्टी चेंज झाल्या, तर हा जो सर्वे नंबर आहे तो आपला नॉन एडिटेबल होतो किंवा ऑटोफिल मध्ये येतो. एरिया ऍज पर रेव्हेन्यू रेकॉर्ड आहे तो पण ऑटोफिल मध्ये येऊन जातो, जो 712 फेच होतो. गावाचं नाव सुद्धा फेच झालेलं आहे. या 2-3 गोष्टी ऑटो फेच होऊन येतात, बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला फिल करायच्यात. रेडी रेकनर रेट वगैरे ऑटोमॅटिक येत नाही, तो आपल्याला नॉर्मल जी प्रोसेस आहे त्याच्यानुसारच आपल्याला तो सिलेक्ट करायचा आहे. तर एकंदरीत या प्रोसेसनी तुम्ही गेलात
तर तुम्ही पूर्ण जो काही आता दाखवला जी काही सिस्टीम स्टार्ट टू एंड पर्यंत या मेथडनी तुमची पर्टिक्युलर 7/12 असेल किंवा प्रॉपर्टी कार्ड असेल त्याचा डेटा तुम्ही फेच करून पुढचं प्रोसेसिंग कम्प्लीट करू शकता. पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघून 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड फेचिंगची इन्फॉर्मेशन तुम्हाला लक्षात आली का कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवीन अपडेट्ससाठी आमचं इंस्टाग्रामचं चॅनल आणि यूट्यूब चॅनल दोन्हीलाही सबस्क्राईब करून ठेवा. या व्यतिरिक्त दर महिन्याला आमच्या बीपीएमएस आणि टीपी क्लायंट संदर्भात ट्रेनिंग सुद्धा असतात, तर तेही तुम्हाला जर जॉईन करायचे असेल तर तुम्ही इंस्टाग्रामच्या माध्यमातून आम्हाला कनेक्ट होऊ शकतात. धन्यवाद.